एका महिलेने आपल्याच घरातून गर्भाशयात फिमेल स्पर्म वाढविण्यासाठीचे इंजेक्शन देऊन बेकायदेशीररित्या फिमेल एग्सची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार श्रीमती सुलक्षणा जयवंत गाडेकर वयवर्ष 44 राहणार जुवेलीगाव बदलापूर यांनी आपल्या घरी बेकायदेशीररित्या ओव्ह्युलेशन वाढवणारी इंजेक्शने साठवून ठेवली होती। गरजू महिलांना पैशाचे आमिष दाखवून डॉक्टरांचा सल्ला न घेता सोनोग्राफी केल्यानंतर संबंधित इंजेक्शन दिले जात होते। त्यानंतर गर्भाशयात फिमेल स्पर्म वाढल्यानंतर संबंधित महिलांना IVF/ART केंद्रात पाठवले जात होते आणि तेथील डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये अंडी काढून त्यांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे। तपासादरम्यान आरोपी महिलेच्या मोबाईल फोनमध्ये गर्भधारणेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचे फोटो, सोनोग्राफीचे फोटो, काही महिलांची खोट्या नावाने तयार केलेली प्रतिज्ञापत्रे, बनावट कागदपत्रे, अनेक महिलांचे फोटो तसेच आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती आढळून आली आहे। या प्रकरणी बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योत्स्ना सावंत यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे। प्राथमिक तपासात आरोपींनी सोनोग्राफी सेंटर, IVF/ART सेंटर चालक, इंजेक्शन पुरवठादार तसेच बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या व्यक्तींसोबत संगनमत करून महिलांना डोनर म्हणून कामावर लावून त्यांचे वारंवार शोषण केल्याचे उघड झाले आहे। या प्रकरणात सुलक्षणा गाडेकर आणि अश्विनी चाबुकस्वार वयवर्ष 29 राहणार उल्हासनगर आणि मंजुषा वानखेडे वयवर्ष 46 राहणार उल्हासनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान या घटनेमुळे बदलापूर परिसरात सुरू असलेल्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता असून बदलापूर पूर्व पोलीस या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहेत।